नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील गणित व विज्ञान विभागातील प्रश्न। मागील भागात आपण गणित प्रश्न बघितले होते, आता आपण विज्ञान विषयावरील प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 121, वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून रिकामी चाकाचा काच तयार होते। पर्याय आहे सिलिका, बोरोसिलिकेट, प्रकाशीय शिसेयुक्त। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिलिका। प्रश्न क्रमांक 122, स्क्रूचे वस्तुमान 1 किलोग्रॅम असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ 9.8 मिलीमीटरचा वर्ग आहे। स्क्रूने पृष्ठभागावर लावलेला दाब रिकामी जागा आहे। गुरुत्वीय त्वरण दिलेला आहे 9.8 ms वर्ग। पर्याय आहे 10⁻³ Nm न्यूटन मीटर वर्ग, 10⁻⁴ न्यूटन मीटर वर्ग, 10⁻⁶ Nm वर्ग, 10⁻8 Nm वर्ग। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10⁻6 न्यूटन मीटर वर्ग। प्रश्न क्रमांक 128, जीवाणूंसंदर्भात खालीलपैकी काय चुकीचे आहे? पर्याय आहे जीवाणूंमध्ये आदिकेंद्रकी पेशी असतात। जीवाणू द्विभाजक पद्धतीने पुनरुत्पादन करतात। लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे। जीवाणूंना संसर्ग करणाऱ्या विषाणूंचा म्हणजे जीवाणूभक्षी बॅक्टेरिओफॉज म्हणतात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 124, एखाद्या मूलद्रव्याचे MZ ए हा रिकामी जागा व Z हा रिकामी जागा अनुक्रमांक आहे। अणुअंक, वस्तुमानांक, अणुअंक, न्यूट्रॉन अणुअंक, इलेक्ट्रॉन अणुअंक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वस्तुमानांक अणुअंक। प्रश्न क्रमांक 125, तरल आरशावर आपत्ती प्रकाश पृष्ठभागाशी 30° कोन करतो। परावर्तित किरणांच्या लंबाशी केलेला कोन किती असेल? पर्याय 60, 45°, 30°, 15°। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 60°। प्रश्न क्रमांक 126, खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूंच्या संसर्गाने होणारे आजार आहेत? पर्याय आहे कॉलरा, टायफॉइड, क्षयरोग, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, मलेरिया, गालगुंड, पोलिओमायलिटिस, एड्स, मलेरिया, इन्फ्लुएन्झा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग। त्यानंतर प्रश्न क्रमांक 127, BR2 कोणत्या स्वरूपात आढळतो? पर्याय आहे लालसर तपकिरी घनरूपात, लालसर तपकिरी द्रवरूपात, हिरव्या पिवळ्या वायुरूपात, पिवळ्या घन स्वरूपात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लालसर तपकिरी द्रवरूपात। प्रश्न क्रमांक 128, जेव्हा ध्वनितरंग हवेतून प्रसारित होतो संपीडनाच्या येथे हवेच्या समांतर स्तरांमध्ये। पर्याय आहे घनता कमी आहे, दाब वाढतो, दाब कमी होतो, दाब व घनता बदलत नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दाब वाढतो। प्रश्न क्रमांक 129, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पर्याय आहे स्वादुपिंड, यकृत, अवधूत ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यकृत ग्रंथी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 130, स्टेनलेस स्टीलमध्ये या धातूंचे संमिश्र आहेत? पर्याय केवळ FeCl, केवळ FeCni आणि Cr, केवळ C आणि Ni, केवळ FeNi आणि Cr। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ FeCni आणि Cr। प्रश्न क्रमांक 131, केल्विन श्रेणीमध्ये 50° फॅरेनहाइट तापमान किती असेल? पर्याय आहे 323.15 केल्विन, 273.15 केल्विन, 223.15 केल्विन, 283.15 केल्विन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 283.15 केल्विन। प्रश्न क्रमांक 132, खालीलपैकी कोणता जीव परपोषी आहे? पर्याय आहे स्पायरोगेरा, वॉल्वॉक्स, अँगेकॅरिस, नॉनस्टॉक। तर याचं
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अँगेगारीस. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.